आंबा पिकतो रस गळतो. लोकांना वाटतं की आंब्याची पत्रिका नसते, खर तर सगळ्याच गोष्टींची पत्रिका असते. अहो एवढंच काय तर पत्रिकेची सुद्धा पत्रिका असते. हे असं पत्रिका बघून व्यापार होत असते ना तर भटांनी पंचांग सोडून पेट्या टाकल्या असत्या. अरे पत्रिका म्हणजे तुम्हाला काय एसटी महामंडळाच्या बसवरची पाटी वाटली की काय? पत्रिका वानरवाडीला चालणार का? फाट्यावर चालल. फाट्यावर मारलं तर म्हणजे चांगलं हातचं सळ घालवलं ना. अरे काय कमी होतं त्या मुलामध्ये? त्याचे वडील टकले होते. अरे माझ्या व्यापाराच्या राशीत एकच शनी आहे आणि तो कायम वक्र आहे. एक आंबा झाडावर उतरवू देणार नाही मी. झाडावरनं आंबा चोरेन म्हणून सांग. गुरुवांची पोरगी आहे ना, ती आम्हा रिक्षावाल्यांचा आहे डाव. डाव म्हणजे सत्यनारायणाचा प्रसाद. तो म्हणला आम्हा रिक्षावाल्यांचा सत्यनारायणाचा महाप्रसाद आहे. काय मास्तर काय शिकवणार? रिझल्ट द्या नाही तर बाकडं फेकून मारी. मुलीच्या हातात 5-6 तरी नरबळी आहेत हो. आई जय महाराष्ट्र. अरे दारू पिऊन तू हलत असतो आणि तुला वाटतं आपण महाराष्ट्र हलवतोय. ऊन उमलून येईल यांच्यातून माती माझी आई आणि आभाळ हे बापू. अण्णा नमस्कार. तुमच्या बागेतला हापूस पाहिजे सगळा. याला बागा विकायच्या ना तर मी आता सांगतो तुम्हाला. आपण विकायचा आंबा थेट बाजारात नेऊन आपण कमवायचा नफा. आमका नको शिकू, तो देतोय ना 1 लाख रुपये. मराठी माणूस नाही मी, धंदा आम्हाला कळतो. 2 लाख. 2 लाथाखालीन जर पुन्हा पट्ट्यात दिसलास तर ते अशी पैज घे अशी लाख घाव झेलून हे झाड सांगते पाड सांगतो पाय घट्ट रोवून मग स्वागतात येईल घात हे आभाळ सारे तू झुंजते अशी. आपल्या गावचा सडका आम आहे हा आपण विकायचा आंबाची. अरे अख्खा गाव जरी आडवा आला ना तरी चालेल. तुझा बाप तुझ्या पाठीशी उभा. तर कुटुंबात सहित चाखायला या हापूस.